तुझं ना काय झालं केसामुळे तुला काय ऐकू येत नाही आणि ह्यो केसांचा सगळं परिणाम आहे. सगळं चांगलं सांगितला पण काय सांगितलं ज्यांची लग्न नाही झाली त्यांना काय सांगितलं म्हणता गौतमी पाटीलचा फोटो मोबाईलच्या डीपीवर ठेवा आणि टॉक करा म्हणून तुझ्या तोंडावर शिरा पडू सकाळी उठल्यानंतर आधी. अरे नवजवान आपले छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत त्यांना सांगायचं छत्रपती शिवरायांचा फोटो ठेवा त्यांचा आदर्श घ्या नाही तर मोदी साहेबांचा आदर्श घ्या ज्यांनी लग्न न करता आज पंतप्रधान झाले पण तू गौतमी पाटलाचा फोटो ठेव सांगतो. अरे सकाळी उठून तुला तोंड बघू नये अजिबात. येऊन जाऊन नुसतं तो म्हणता बाबलो पबजी घेऊन संडासात गेलो. तो बाबलो गेलो ठीक आहे हो काय करीत तो संडासात. लोक संडासात गेली किंवा बाजूच्या संडासात जाऊन बसता. अरे काय झालाय काय तुका नक्की बुवास की कोण आणि म्हणता माझे केस एवढाच म्हणता भात जोडू कोण बोलवणार नाही म्हणता पायलीवर गोटे घराकडे येतात. अरे पायलीवर गोटे योग तुझ्या अंगात आधी रक्त आहे का कोण घोडू बोलू दे का असं उचलतं असं टाकून दे. आणि रामाची सीता आणि या सगळी आता काढते बघ तुझी कशी ती आता आता बघ आय लव्ह यू म्हणता 10 वर्ष याच्यावर प्रेम केलंय म्हणता पण आमचा कधी जुळणार जुळून करणार काय समजा जुळून करणार काय समजा लग्न केलं आम्ही पुढचा काय माणूस म्हणजे काय आहे नक्की काय समजतच नाही मला डाऊट येता. एकदा जरा या गुपित ओपनच करूच लागणार काहीतरी. बाकी सांगतात चांगला ते साऊंडवाल्यांचं सांगितलं नाही. साऊंडवाल्यांना चांगलं म्हटलं ठीक आहे. आता साऊंडवाले एखादं बुवा येडो असत मग साऊंडवाले असं कधी म्हणतील का मी डब्यातनं भरून देते म्हणून काय त्या खोबरा आहे त्या नारळाचा म्हणजे त्यांची इज्जत करतात तुम्ही. साऊंडवाले असं म्हणते घेन आणि बेस आणि हे डब्यातनं भरून देते म्हणतील काय हो काका कधी मानतात त्या काय भरून देण्याची वस्तू आहे. तर काय झालाय काय का नक्की वाटलं पवार बोललो नाही म्हणजे मी याचा कांडाप काढीन पवाराचा. अरे ए टाकीन का वस्तू राहणार वस्तू ते बारक्या पोरग्यान मस्तपैकी आपलं सांगितलं बिचाऱ्यान खरोखर ते शाळेमध्ये चांगला शिकतोय चांगला मोठा हो आई वडिलांचे आशीर्वाद घे असं सांगायचं नाही म्हणता. गौतमी पाटीलचा फोटो ठेवायचा आणि टॉक करायचा हे अनुभवाचे गोल आहेत. 600ची क्वार्टर काय ते 300ची क्वार्टर 600 गेलेली तुमका कसा कळला त्याची पॉइंट आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुमका कळतात कशा कसा असतं माणूस जे करतो ते त्याला माहिती असतं होय की नाही. आपला तो विषयच नाही तो 600 पिऊन दे नाही तर 1000 पिऊन दे त्याच्या कर्माचा तो होय की नाही. आपल्या सांगूचा काम आहे कोणती तो समाज चांगलो म्हणजे हे तो समाज आणि भजन रसिक तो आमचा समाज नाही. आज हनुमंताच्या मंदिरातील काहीतरी चांगला सांगा नुसता संडासात पबजीत गेला आणि हा केला. सकाळी त्या पोरग्याचा पण काढला म्हणता सकाळी 5 वाजता व्हॅनवालो येतात. तुमचं पोरगो किती मोठं आहे हो माईक चालू करायचा नको नको तुम्ही पण काय याच्या नादाक लागता. यांचं पोरगो आता जवळजवळ आता हे बसलेलो आहे 10वीची परीक्षा दिला आणि बारकी पोरा सकाळी 5 वाजता कुत्तच शी कर म्हणून आई सांगतो त्या तुमका कसा कळता. तुम्ही काय खिडकीतनं वाकून बघतास की काय म्हणजे नक्की बुवा करता काय ह्यो प्रश्न पडूक लागलोय माका. बुवा चांगलं नाहीये. आपलं काय आपण समाज प्रबोधन करायचं लोकांचं मनोरंजन करायचं. कोण हसताय कोण शी करताय कोण संडासात पबजी खेळताय. अरे त्यांच्या कर्माचे ते खेळून देत ना कालाय तस्मै ना माहुआ. कारण बघा प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा अयोध्या नगरी त्यांना सोडायला आली होती नाही का. रामाचा जन्म झाला तेव्हा झाडाला पाळी फुटली. कृष्णाचा जन्म झाला तेव्हा यमुना नदीला पूर आला आणि ह्या बुवाचा जन्म झाला तेव्हा भर पावसात पाऊस निघून गेलो. हेअरबँड बघा एवढं लेट होता मी सगळ्यात पहिले येईल की नाही लेट का होता हे शोधू तर लागतं हेअरबँड सगळं. केसांचं कमाल आहे टाकीन हे काय स्वतः काय बुवा आहे ना तू. तुझ्यासाठी एक गाणं घेते आता आय लव्ह यू म्हणून हार्मोनियम थोडा कमी करा काका. केसामध्ये गजरा
बायचा नवा नवा नखरा मध्ये गजरा बुवाचा नवा नवा नखरा या बुवाला आणून द्या कुणीतरी नवारी लुगडा या बुवाला आणून द्या कुणीतरी नवारी लुगडा या बुवाला आणून द्या कुणीतरी नवारी लुगडा नऊवारी नसलं तर सहावारी पण चालत नाही तर आमका पंजाबीवर पण शोभून घेऊ राग अजिबात येणार नाही हा, अजिबात मी किती काय बोललोय अजिबात राग येणार नाही निर्लज्ज माणसा राग असलो आता बसलेत बघा कसे गणू गणू बसताना शेम म्हणण्यासारखं दिसत ना शेम न शेम न म्हणण्यासारखं थोडं हार्मोनियम कमी करायचं बाकी बघायचे सांगितलं काय कॅमेरामॅन फोकस करो हे ब्रह्मानंदम कॅमेरामॅन फोकस ना नारळ पडलो ना वरना तू तुझं पण फोकस होते माझं पण फोकस आहे त्यांचं पण होय मगाशी एक सांगता सांगता त्यांनी काय सांगितलं की फक्त नवरात्रामध्ये देवीची आरती घेतली जाते इतर वेळी घेत नाही का हो तुमचा अभ्यास जाणको पण तुम्ही कधी काय काय बोलताच ना म्हणजे त्या न पटण्यासारखा देवीची आरती सदन कथा घेतली जाते फक्त नवरात्रातच घेतली जात नाही होय की नाही ती जेव्हा आपण आरती चालू करतो तेव्हा गणपतीची घेतो शंकराची घेतो त्याच्यानंतर देवीची घेतो ती नवरात्रातच होताना ह्या चुकीचा आहे जरा बुवा समजलं आणि काय बोललात तुम्ही गौतमी पाटील सांगितलं नाही आणि काय सांगितलं नाही आपण बुवा समाजाला देणं लागतो समाजाला काहीतरी दिलं पाहिजे समाजाला द्यायचा बाजूच्या संडासात मी बसते आणि बाजू तो काय पबजी खेळता ते बघतोय म्हणून नाही का समाजाला देण्यापेक्षा आपल्याकडून समाजाने काहीतरी घेतलं पाहिजे नाही का उद्या सकाळी बोलले पाहिजे की आज हनुमंताच्या जागराला आले काहीतरी चांगलं सांगून गेले आमच्या मुलांवरती संस्कार करून गेले ते उद्या सकाळी बोलले नाही पाहिजे की आमच्या पोरांका सांगितलं गौतमी पाटीलचा फोटो डीपीवर ठेवली स्टॉक कर म्हणून ह्याच्यातला कुणी ठेवला आणि त्याच्या बापसान बघितलं तर बारीक किती पडत हो बुवा काहीतरी द्या ना मुलांना त्या बाबूला किती चांगला मुलगा पहिलीतून दुसरीत गेला तर कॉन्फिडन्स किती अजून रिझल्ट लागलो नाही तरी दुसरीत गेले म्हणून सांगितलं त्याला लागलो रिझल्ट ना मग बघा बरोबर ना अजून टाइम आहे 27 किंवा 28 तारखेला रिझल्ट लागणार तरी पण तू सांगितलं कॉन्फिडन्स आहे तुला कारण ही आपली संस्कृती आहे आणि खरोखर मुंबईची बुवानी मगाशी सांगितलं नाही माझा कोकण समृद्ध आहे 10वी मध्ये टॉपर 12वी मध्ये टॉपर पण ते टॉप करणारी मुलं मुंबईमध्ये येऊन 11वी मध्ये काय करतात हो 50% सुद्धा मार्क पडत नाही आणि 10,000ची नोकरी करतात त्याहीपेक्षा मला 100% निकाल नको आहे माझ्या कोकणचा 100% निकाल नको आहे 50% निकाल लागून दे पण माझ्या कोकणातील मुलगा किंवा मुलगा UPSC MPSC मध्ये जाऊन दे कलेक्टर होऊन दे होय की नाही नाहीतर आम्ही आपले दरवर्षी रिझल्ट फक्त वाचतो की 100% कोकणचा निकाल अरे पुढच्या वर्षी ते गायब कुठे होतं आज 8 वर्ष निकाल लागतोय बुवा 8 वर्षामध्ये फक्त या वर्षी काहीतरी रत्नागिरीची एक पोरगी की पोरगा काहीतरी UPSC MPSC मध्ये गेलाय बाकीचे जातात कुठे हे आपल्यामुळे होतं आपण सांगतो माझं कोकण समृद्ध काय कोकण समृद्ध नाही आहे त्यापेक्षा आम्ही पण अभ्यास केले बुवा आम्ही काजीवर बसून सुद्धा पुस्तकं वाचली पण तेव्हा आमका 60% पडले तर कितीतरी मोठा वाटायचा आता 99% मार्क पडतात पोरांका येतच काही नाही कसली कमाल आहे त्यापेक्षा सगळ्या पालकांनी जागा होण्याची गरज आहे याच्यासाठी कारण 99 मिळवणार पुढच्या वर्षी 50%वर येतात काय येतात ह्याचा पण विचार करण्याची गरज आहे आपण उगाच चढवत बसतो पण एक खरं आहे की माझ्या कोकणामध्ये आत्महत्या होत नाही तेवढं मात्र समृद्ध आहे पण कोकण एवढं समृद्ध आहे बघा बोने मगाशी सांगितलं एक जर्मनी आणि दुसरा मालवणी खरोखरच हे दोन जर मालवणी माणूस आपला जर हिरेला पेटला मालवणी माणूस हिरेला पेटला तर शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद फक्त आपल्या मालवणी माणसामध्ये आहे मालवणी माणसामध्ये पण काय होतं बघा आपणच आपल्या दुसऱ्याची नसा आहे ह्याच मका नडत म्हणून मी या बुवाची माझा पटत नाही
आता ह्या असं चॉकचॉक करता ह्या खरे करूचा असता मी असं बाजूक झालं इकडे महिला वर्ग बसले बुवा वय काय खरोखर दाणको नाही इकडे महिला वर्ग बसले त्यांनी काय समजायचा हो असंच ठेवलंय मी माईक लावलंय नाही डोक्का फिरू नको माझा अरे भजनाची संस्कृती आहे भजन आहे कदम पांचाळ बोनची भजनं इथे झाले त्यांनी बघितली आहेत कशी चालायची काय चालायची रागदारी भजन दाखवा त्याच्यातून मनोरंजन करा पण हे काय पप्पी दे पारूला हा आणि पैसे नाही याला दारूला त्या तुम्ही अजून कोणी बक्षीस नाही दिलास म्हणून ह्या सगळा चालला देणार बाकी का हा बाकी दिसतच बाकी भारी नाही अगदी शेम म्हणण्यासारखं शेमण्यासारखं बाकी बुवा अतिशय सुंदर तुम्ही मनोरंजन करता सगळं काय करता पण एकच मी सांगेल हे सगळं मनोरंजन तुम्ही केस कापून यायचं आणि करून दाखवायचं हा पवार इथे पेटी ठेवून जाईल करूच शकत नाही सगळं केसावरच गेम आहे आता नंतर कारण दिसला ग बाई दिसला ग बाई दिसला मला बघून गाला हसला ग बाई हसला मग तो बंडो काढणार आणि असं मग मोडून दाखवणार माझी म्हणजे माझं तुम्ही मनोरंजन करा काही करा त्याच्याबद्दल माझं दुमत नाही आहे पण ही आपली कोकणची संस्कृती आपली लोक सुद्धा बघतात बाहेरची लोक सुद्धा बघतात उद्या सकाळी काय म्हणणार माहिती आहे काय कोकणामध्ये असे कार्यक्रम चालतात काय उद्या सकाळी आपण निघून गेल्यानंतर इथल्या लोकांना विचारणार काय तो बुवा होता केस लावून आलेला की काय करून आलेला हे की नाही असं म्हणणार बाकी तुमच्याकडे तुम्हाला त्या लक लाभ आणि तुम्ही केस वाढवा ज्याच्याकडे नाही आहेत त्यांना खराब वाटतं ते काका समोर बसले तुमच्याकडे बघून त्यांना बघून बोलतात की काय तुम्ही ते इल्यापासून केसाचा बोलूक लागले ते बिचारे गप राहिले त्याचा असे म्हणजे कोणाच्या दुपट्या ना ह्याच्यावरती ना रस्त्यावरती हात ठेवायचं नाही बुवा कधी असून नाही ज्याला दिला त्याला प्रत्येकाला केस दिला आम्ही सुद्धा वाढवू शकतो आमचे सुद्धा एवढे होऊ शकतात पण महिलांना तो अधिकार दिलाय ते एक सौभाग्याचा अलंकार जसं कुंकू आहे तसं ते महिलांचा अधिकार आहे केसांचं लेणं आहे त्यांचं त्यांनीच वाढवलं पाहिजे प्रत्येकाने जर केस वाढवलं ते कसा व्हायचो पाटणा समजूत नाही कोण सकला आणि कोण नकला त्या नाही का हे ना त्याचा गैरफायदा घेतला लॉकडाऊन मध्ये लेडी डब्यात चढायचो असो मास्क बांधून हो त्या दिवशी पण एकदा आम्ही डबल बारीक चाललेलं हे माझ्या बाजूने आणि गर्दी होती स्टेशनला आणि मी बाजूला होते असं चाललेलो ते पाठीमागून मॅडम साईड दो ती पिकलं तर मॅडम हो झालेलो ट्रेनचा सांगितलं नाही अगला स्टेशन कळवा हे सांगतात अगला स्टेशन कळवा मग अगला स्टेशन ते म्हणतात आम्ही उतरल्यावर कळवतो म्हणजे काय दिव्याक उतरल्यावरती कळवा स्टेशन सांगितलं म्हणजे कळवा स्टेशन आहे त्या बुवा बरं त्या दिवशी विरारला जाऊन निघाले दादर स्टेशनला गाडी पकडली ही तुफान गर्दी म्हणजे तुफान एकदम गर्दी होती ते कसे बसे चढले मी सुद्धा बाजूक होते यांच्या कसे बसे ट्रेनमध्ये चढले आणि ह्यांचो हात तो काय उपाक पोचत नाही वरती तर दांडक्यापर्यंत जायचंच नाही आता यांचो आणि गर्दीत हार माळणे आणि नुसत्या घामाच्या धारा सुटल्या आणि घाम नाही जावतो तरी जाऊक लागलो आणि एका खास सुटली आता करणार काय गर्दीत ना हात काढणार कसं खांदवणार कसा कसो बसो त्याने हात वर काढला नाही कसो बसो हात वर काढला आणि खांदू सुरुवात केला नाही तेव्हा जो बाजू भैया होता तो बोलतो हे बोलता खुद आता है तो खुजले आहे तो मैं खुज आता है तो भैया म्हणतो अरे भाई खुजले आहे तो खुजा लेकिन तेरा खुजा मेरा काय को खुजा रहा है तेव्हापासून तो भैया स्वतः ट्रेन मध्ये चढतच नाही गाडीत घेऊन येतो बघ आज पण गाडी घेऊन येते गुलाम भारी हो म्हणजे देवगड म्हणजे मला सांगितलं ना की खय पेरू कंपाऊंड मध्ये राहिले ना पेरू कंपाऊंड मध्ये राहायचे सैना म्हणता दिव्यात गेले ठेवतील कसे संडासात लोकांच्या वाचून बघतात आणि पितळ आणि दिव्या त्या सांगित नाही म्हणता दिव्यात गेलं आणि दिव्यात न म्हणता आता पितळ आणखी म्हणता देवगडात जाणार अरे देवगडात काय तुका आता स्वर्गातच टाकू तो लागणार आहे काय रे परिस्थिती कारण देवगडचं समृद्ध आहे ना खरोखरच सुजलाम सुफलाम देवगडचं हापूस आणि सगळ्यांचो बापूस आमच्या दारात एकच बिटकी आहे यांच्याकडे हापूस असते एकच बिटकी आहे आणि ती सुद्धा म्हणजे ती बारीक म्हणजे खाल्ल्यानंतर दाता अडकतात ती कसली होती शेती आहे किशी आहे काय ती बिटकी हो ह्यांच्याकडे मोठं हापूस हो
आणि फणसाची झाडं सुद्धा यांच्या दारात, म्हणजे 2-3 झाडं तशी फणसाची झाडं. त्या दिवशी 2 फॉरेनर पोरी इल्यो आणि यांच्या दारात हे सगळे, म्हणजे ते मगाशी सांगितलं ते काय 10वी पर्यंत काय नाही, ठणठण गोपा. आजकाल KGचं पोरग, तोच पोरग सुद्धा अंडरवेअर घालता, पण 10वी पर्यंत आम्ही हवा गेली तशी या बरमोडार काय होते दारात, आणि त्या फॉरेनर पोरी इल्या त्या साईडला फॉरेनर फिरत येतात बरोबर ना. त्या दिवशी आलेलं तुम्ही सांगितलं त्यांनी, खोटा काय बोलणार नाही, म्हणजे यांनीच सांगितलं आणि माका फक्त जात त्यांनी गंमत म्हणून सांगितलं. आणि ते फॉरेनर पोरी इल्या आणि म्हणतात हे हॉट इज दिस एका फणसाच्या झाडाकडे बोट टाकून ती पोरगी म्हणता हॉट इज दिस. ह्यांनी क्षणातो पण विचार केला नाही, म्हणता एवढा गोरा गोरा गोमटा पोरगाने माका हे मॅन म्हणता. हो चढले फणसाच्या झाडावर नुसतं, त्याच्यातनं ते बरोबर फॉरेनर सुद्धा वर वाकून बघू लागला. झाडावर चढले आणि नाना गावात होते, नाना ओय तान, नाना कोय तान, नाना तान, अरे नाना कोयतान, म्हणजे नाना सांगित कोयतान म्हणून बनत. नानाने कोयता आणून दिल्याबरोबर एक बनत चढला आणि 2 भेकला केला आणि एक गरो काढला आणि त्याच्यातनं आणि त्या पोराच्या हातात ठेवला नाही. दिस इज कापा फणस, दिस इज कापा फणस, दिस इज टाणक गरो. ह्या बघितलं त्या बाजूचा पोर होता त्या पण गप्प बसला नाही, त्या दुसऱ्या झाडाकडे बोट टाकला. व्हॉट इज दिस हे मॅन यू आर लुकिंग हँडसम म्हटल्यावर उडी मारला वांडरासारखी उडी मारला. ह्या टायमाक नानाक त्रास दिला नाही कोयतान, म्हणजे काय सांगितलं ना कोयता आणू, डायरेक्ट झाडावर चढलो आणि फणस काढला आणि हातानच प्यातला आणि एक गरो काढला आणि गरो काढता काढता त्याची गोटी खाली पडली, म्हणजे पी करायची. आणि तो लिबलिबीत गरो त्या पोराच्या हातावर ठेवला. दिस इज बारका फणस, दिस इज लिबलिबीत करा. बरोबर ना. आता सळसळत आहे नुसतं रस्त, माझा कधी कांडाप काढते ते वाट बघत. तर बाकी तिको पुसलं गेलं, सौभाग्याचं लेणं तुमचं पुसलं गेलं. सौभाग्य अलंकार नाही का. कारण जमाना बदलत त्याला काला आहे तसमय ना. मग पहिल्या आई आमच्या कशा सौभाग्याचं कुंकू मोठं लावायचं का, तर आपल्या सौभाग्याचं आयुष्य वाढावं म्हणून मोठे मोठे कुंकू लावायचे. आजकाल भंगले तर टिकलं, त्या सुद्धा मॅचिंग, जशी साडी तशी टिकली. आणि ती टिकली म्हणजे खै पिंपाक गेली थंय ठेव चिपकवला. पिंप सौभाग्यवती भाऊ, बाथरूम मध्ये गेली थंय चिपकवला. बाथरूम सौभाग्यवती भाऊ, आणि लाव विचारले तर नवरा गुद मारून मी आलो बाथरूम. म्हणजे जमाना बदलत चाललाय. कारण बघा या स्थानाला महत्व आहे नाही का. महिला वर्ग 2-2, 3-3, 4-4, 5-5 हजाराची चप्पल पायामध्ये घालतात, पण कपाळावर टिकली 5 रुपयाची लावतात, पण त्या टिकलीला किती किंमत आहे की नाही. तसे या स्थानाला महत्व आहे. कारण एखाद्या रस्त्यावरून आपण चालताना बघितलं की रस्त्यामध्ये खड्डा आहे, तर काय म्हणणार, साहेबांनी काम केलं नाही. पण तोच खड्डा एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर दिसला तर काय म्हणणार, काही सुंदर खडी पडली. जंगलामध्ये साप दिसला तर त्याला काठीने मारणार, पण तोच शंकराच्या पिंडीवर दिसला तर काय करणार, आपण लवून नमस्कार करणार. तसं ही नारदाची गादी आहे, याला स्थानाला महत्व आहे आणि त्याला त्या स्थानाला किंमत दिलीच पाहिजे. कारण प्रभू रामचंद्राच्या बघा एक घेणारो होतो आणि असं जायत होतो आणि मंदिर बघितलं आणि त्याने मंदिराजवळ गेलो, पुजाऱ्याजवळ गेलो आणि म्हणतात पुजाऱ्याचा डोकाच खायचा. म्हणता पुजाऱ्याक म्हणतात, हे पुजारीजी सबसे कौन बडा है. पुजारी म्हणता हे का उत्तर द्यावी काहीतरी, आता काय करणार. पुजारी म्हणतात सबसे मंदिर बडा. तो बोलतो हे नो, मंदिर काय का बडा, मंदिर तो धरती पे पडा. पुजारी म्हणता बाबा धरती बडी. तो बोलतो नो नो, धरती काहे की बड़ी, धरती काहे की बड़ी, धरती तो पर्वत पे खड़ी. तो पर्वत बड़ा. अरे पर्वत काहे का बड़ा, पर्वत तो पर्वत पे तो शिवजी खड़ा. शिवजी बड़ा, शिवजी काहे का बड़ा, शिवजी के गले में तो सांप बड़ा. सांप बड़ा, सांप काहे का बड़ा, सांप तो शिवजी के गले में पड़ा. तो बोलता हनुमान बड़ा. अरे हनुमान काहे का बड़ा, हनुमान काहे का बड़ा, वो तो राम जी के चरणों में पड़ा, तो राम जी बड़ा. वो तो राम जी काहे का बड़ा, राम जी तो रावण के पीछे पड़ा.
तो पुजारी कंटाळलो, म्हणता बाबा तूही बता सबसे कौन बडा. तो बोलतो अभी मैं लास्ट में बताता हूँ कौन सबसे बड़ा. 2 बोतल पीके जो अपने पैरों पे खड़ा वो सबसे बड़ा. ते प्राणी वेगळंच असतं घेणार ना, म्हणजे कोणाक ऐकण्यातलं नाही बघा अजिबात. त्या दिवशी केम हॉस्पिटलला गेलो नेत्रदान करायला. हो नेत्रदान करू गेलो केम हॉस्पिटलला. फॉर्म बिम भरला, फॉर्म भरून खाली इलो. खाली इल्यावर ते काहीतरी आठवला म्हणून परत गेलो आणि सिस्टर मध्ये सिस्टर फॉर्म दे फॉर्म. सिस्टर म्हणतात झाला काय, मगाशी भरून गेलात फॉर्म. फॉर्म कोण भरून गेलेलं नाही ना, तुम्ही भरला. सिस्टर म्हणता मगाशी फॉर्म भरून गेला आता काय नाही. म्हणता ते फॉर्म भरलाय त्याच्या खाली एक मेन्शन करायचं राहिला. म्हणतं काय. म्हणतं जे का पण कोणाक माझे डोळे लावशा ना, जे का कोणाक माझे डोळे लावशा त्याच्या खाली कंसात लिहून ठेवा एक पेक घेतल्याशिवाय माझं डोळं उघडत नाही म्हणून. पण खरोखर बघा दारूचे फायदे सुद्धा आहेत तोटे सुद्धा आहेत. कारण दारुडा असेल ना, कुत्रा बघा येत असला समोरून, कुत्रो त्याच्या आकार कधी येणारच नाही. कुत्रो म्हणणार ह्या लवंगाट लटपडतील आणि माझ्या अंगार पडला तर. त्याच्या घरात कधी चोरी होत नाही, अजिबात होणार नाही. चोरी होत काय, ठेवलेलाच नसतं काय शिल्लक. म्हणजे ही परिस्थिती आहे. तर या ठिकाणी कोणी बाकी काय जास्त बोलले नाही, बोलणार पण नाही. ते तसे बोलणं त्यांच्याकडे म्हणजे ते संडास आणि याच्याशिवाय काय नाही. आता लिहा. हां हां मी संडासात उद्यापासून कोणाच्या बसणार नाही. बाकी गौतम पाटील यांना कशी आवडतात मला काय समजत नाही. म्हणजे काय आहे नक्की काय नाथखोळा. म्हणजे आमच्या बायका काय नाथखोळा नाही. आम्ही 36 गुण जुळून बायका केला होत्या नाथखोळ्या नाही. 36 गुण जुळवलेल्या वाईट आणि गौतम पाटील चांगली. ह्या काय म्हणजे अशी परिस्थिती झाली. पहिल्या काळी काय व्हायचं की पत्रिका नाही जुळवायचे, काय नाही जुळवायचे. 60-60 70-70 वर्ष संसार चाललेले होय की ना दादानू. आणि आजकाल 36 गुण जुळवलेली 3ऱ्या महिन्यात विचारला काय गे सुनबाई काय गेली, मायरा गेली, ती पाठी येलीच नाही. ही परिस्थिती आहे. म्हणजे कोण चुकता कुठे काय चुकता. म्हणून आता पोरगा पोरगी बघू गेलात तर हे सांगतं 40-45 वर्ष झाली की स्त्रीभूण हत्या झाली, त्यामुळे म्हणतात आता पोरी कमी झाली होत. पण पोरी कमी होण्यापेक्षा आजचं लाईफच असं झालं आहे, कोणाला बंधनात अटकायचं नाहीये. कुठे कमी पडलेलं नाही, कोणाला बंधनात अटकायचं नाही. प्रत्येकाला आपलाच रूपा. मी म्हणजे यांच्यासारखी गौतमी पाटील असं झालंय. मुलांना पण असं वाटतंय आपण कशाला राहायचं, मौज मजा करायची, दारू प्यायची, सिगरेट ओढायची, मजेत राहायचं, बंधनात अटकायचं नाही. म्हणून लग्न रखडले आहेत. बुवा कमी नाहीत मुली आहेत बरोबर. आणि काय काय होत त्यांच्या आई बाबांना तरबी. माझ्या पोरगे गव्हर्नमेंट वालत हो. और गव्हर्नमेंट वालो करता का, त्याच्यापेक्षा माझं शेतकरी महिन्यात किती कमवत होय की नाही. गव्हर्नमेंट वाले किती व्यसन आहेत. मुंबई ठिकाणी आता 10-12 हजाराची कामं करतात, त्यांना किती व्यसन. दारू सिगरेट होय की नाही. तुका काय 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 नाही मोबोरा बघूया काय काय नाही माका काय नाही भुवानू. अरे काय नाही म्हणजे आम्ही हरिनाम करणारच मागे राहिलो. बाकी सगळ्यांनी मजा करतो. आम्ही काय करता रात्रभर भजना करता. आता रात्री मी माणगावला डबलवार केली. सकाळी 7:30 वाजता घरा की लाव. माझ्या पुतण्याचं चुलत पुतण्याचं लग्न होतं. थंय दिवसभर होतं, डोळ्यात डोळं लागलेलं नाही. आता हा याचा कांडाप काढू केलं, त्याच्यात डोसका फिरवता संडास आता करून. म्हटलं शांतपणे बारी करूया, पब्लिक कमी आहे. तर तुका चळ सुचलेलं नव्हतं. तू जायत का नाही वरती मग म्हणजे बिल्डिंग मध्ये. माका तरी सध्या आज 10 वर्ष पिडताय माका. असो पण खरोखर बघा या ठिकाणी एकच सांगेन बघा. खरोखर हे तुम्ही गर्दी नसली तरी जे आहेत धरती त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उंडावून मंडळी. शून्यातून गेले शून्य राहिले शून्य, शून्यातून गेले शून्य राहिले शून्य. तुमच्यासारखे भजन रसिक लावले आम्हा दोन्ही बुवांचं पुण्य, आम्हा दोन्ही बुवांचं पुण्य, आम्हा दोन्ही बुवांचं पुण्य. बघा परत एकदा सांगतो, कारण छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळे घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती. 6 लाखाचं सैन्य होतं, पण फक्त 600 मावळे घेऊन माझा बाजी प्रभू देशपांडे होता खडा. त्याने 300 मावळे स्वतः बरोबर घेतले. 300 मावळे सांगितले राजा विशाळगडाकडे जा. विशाळगडावरती गेल्यानंतर तोफेचा आवाज करा, तोपर्यंत हा बाजी या गनिमांना खिंड ओलांडू देणार नाही, अशी ताकद आहे हो. और मरण तर सगळ्यांना देणार आहे. गंजी पेटवलं मी म्हणजे ही घालतात ती की हा गवताची गंजी.
पण आतोपेचा आवाज पण केलेला बुवा तो केसामुळे ऐकून नाही गेलो तुमका दिसता चांगला डोळ्यात पण ऐकू येत ना. आता पण बघितला तोपेचा आवाज झालेला की नाही हो विषय गडावरती पोचल्यानंतर सांगा मग खोटा असला तर मग माणूस म्हणजे काय माझा सगळा खोटाच काय हो नक्की इटाम ना करा येईलच की माझे काय तुम्ही करा बदल मी तसंही करा म्हणजे बघा असे मावळे लाभले होते म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली. आज तुमचं मंडळ एवढंच आहे पण तुमचे पाडवळ जे एकी आहे ना खरोखर लाख लाख सलाम करतो. आणि अशीच एकी ठेवा 500 पेक्षा 50 भारी नाही का अबकी बार मरून द्या आपणा नको त्या याला कोण कोण पंतप्रधान होतं काय काय होतं आणि ह्यो केस वाढून माझ्यावर जाळता तसला काहीतरी बघ ना का कोण उभं करीत नाही इलेक्शनला वगैरे. मागं राहिलेलो इलेक्शनला उभं राहिलेलो पण 2-3 वर्षा पडलो म्हणून तिसऱ्या वर्षी नाही बोललो नाही राहणार उभंच राहणार नाही म्हणता इलेक्शनला. तर मी सांगितलं म्हटलं उभे राहावं तुम्ही म्हटलं नाही मत पडलं तर मका विचारा पण म्हटलं चिन्ह असा घ्यायचा म्हटलं तुम्ही कुत्र्याचं चिन्ह घ्या आणि इलेक्शनला उभे राहा. झाला इलेक्शनला उभे राहिले आणि भरघोस मताने निवडून इल्याबरोबर वाजत गाजत माझ्या घराकडे येईल म्हणता बुवा तुम्ही सांगितलंच ना म्हणून मी निवडून येईल. पण ही आयडिया कशी तर म्हटलं लोक कंटाळलेली आहेत मतदान करून त्यांनी काय म्हटलं नाही हेका नको तेका नको घाल कुत्र्या सगळी मतं पडली आणि भरघोस मताने निवडून. धन्यवाद. या ठिकाणी 1-2 गाणी घेतो आणि गजर करतो कारण वेळेचं बंधन आहे. यांचं पण तुम्हाला ऐकायला मजा येईल कारण अतिशय सुंदर कॉमेडी दिव्याचे गौरव मोरे म्हणून प्रसिद्ध आहे. एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी. आमचा तसा खूप प्रेम आहे दोघांचा म्हणजे आम्ही सकाळी उठल्या म्हणजे ह्यांचा तर घरातल्यांवरती एवढा प्रेम आहे घरातली लोक म्हणजे माझी ताईच आहे ती यांची बायको म्हणजे विशेष माझी ताईच आहे. हे केल्याशिवाय अजिबात जेवणार नाही अजिबात ताईनं जेवतच नाही हे केल्याशिवाय. ऐका पुढं मग टाळी वाजवा कारण हे घराकडे गेले ना की कुकर लावतं तांदूळ भाजी बिजी बनवतं डाळ बी बनवतं सगळ्या कवटवतात मग जेव घालतात मग असा मंडळी. बाकी काही नाही. कोरोना काळामध्ये बघा ज्यांचं हृदय स्ट्रॉंग होतं त्यांनी जग जिंकलं. जे घाबरून हे झाले ना ते खरोखर पण प्रारब्ध बघा कारण मगाशीच बुवाने सांगितलं की धृतराष्ट्र ज्याचे 101 कौरव आणि 5 पांडव पुत्र होते तो अरण्यामध्ये जळून खाक झाला. पण ज्या तुकोबरायांना साधी बसायला वळकटी नव्हती त्यांना नेण्यासाठी वैकुंठीचा पांडुरंग पुष्पक विमान घेऊन आला. हे प्रारब्ध आहे. म्हणून चांगलं कर्म करा. चांगलं कर्म केल्यानंतर तुम्हाला चांगलंच फळ मिळेल. 2 ओळी ह्या मंडळावरून फक्त लिहिले आहेत मगाशी मी या ठिकाणी बसल्या 2 ओळी लिहिल्या गोड म्हणून घ्या. ही परंपरा न्यारी अतिशय सुंदर बघा. हनुमान सेवा ट्रस्ट आणि वीर अभिमन्यू क्रीडा मंडळ अभिमन्यू असा होता. खरोखर अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये घुसला पण त्याला बाहेर पडता आलं नाही. अभिमन्यूसाठी एक जोरदार टाळ्या होणार. 70 वर्षाची ही परंपरा न्यारी हरिनामात रंगली ही मुंबई नगरी हरिनामात रंगली ही मुंबई नगरी हरिनामात रंगली ही मुंबई नगरी. 70 वर्षाची
हरिनामात हरिनामात रंगली या ही मुंबई नगरी हरिनामात रंगली या ही मुंबई नगरी हरिनामात रंगली या ही मुंबई नगरी हनुमान सेवा ट्रस्ट आणि वीर अभिमन्यू क्रीडा मंडळासाठी होऊन जाते बघा. गजराला सुरुवात करतो. गजराच्या माध्यमातून नक्कीच ओ पेडणेकर बुवा तुम्ही लवकर केस धुवा बंडे होतील बघा तिकडं लोक म्हणतील बुवा येऊन काम केलं व गाणेरड. ह्या पवाराचा डोका आहे काय लिहित नाही समजले हो. आता रागीला आता पेटवणार ते पण पेटवा खरोखरच पेटवा कारण एक कमी लोक आहेत पण खरोखर अतिशय भजन रसिक आहे. एकदा जोरदार आहे यांच्यासाठी मंडळी होऊन आलो. काल रात्री म्हणजे वाईट असं सांगत नाही जवळजवळ 700 ते 800 पब्लिक होता पण आम्ही भजन करीना अरे काय आम्ही माहिती केला की का अरे मेलाव बोमटून ते म्हणजे ते वरच्या रायगडावरचे ते हे मशाल पेटवणार ते सुद्धा खाली इले दोघे तिघे रावर रायगडाच्या पायथ्याशीच होता आणि ह्यांचे नुसते असेच बसलेले. मामानं भजन कसं आहे असंच झालं. एक कीर्तनाला गेले होते जबरदस्तीने बायकोन घ्यायला बायको परमार्थिक होती आणि तिला कीर्तन वगैरे आवडायचं. नवऱ्याक जबरदस्तीने नेलं ना कीर्तनात नवरं गेलो नाही असं वणगून खांब्याक राहिलेलो नसतो. वणगून राहिलो जरी राहिलो वंडागलो त्याला ते तो लागलो त्याला टाकलो तो आणि येलो तिकडनं कुत्रो फिरत येऊन त्यांना काम करून गेलो तो उघडं राहिला. त्या जाताना बायको विचारता हो कीर्तन कसं होतं म्हणतं सुरुवातीला गोड होतं नंतर म्हणतात तुरट होतं. कशी परिस्थिती म्हणजे हे टाळ्या कशासाठी असतात. एक तर परमेश्वराच्या ब्रह्मानंदी टाळी ही टाळी लागते ना ब्रह्मानंदी आमच्यापेक्षा त्याचं पुण्य तुम्हाला आहे नाही का. आणि दुसरं म्हणजे बघा आता भजन चालू असताना कीर्तन चालू असताना म्हणजे एकामेकाला बाजूचं झोपलेलं असलं तर टाळ्या वाजवून जागो होणार. असं त्यांचं भजन चालू होता आणि ह्यानी चालू केलं नाही एक गाणं फिरत्या चाका वरती देशी मातीला कार विठ्ठला तू वेळा कुंभार. एकदम जोरात टाळ्या वाजवायला लागला. बुवा खुश झाले. बुवा म्हणतात हा माझा फॅन आहे वाटता. बुवा म्हणतात हो माझा फॅन आहे. त्या जवळ बोलवला नाही म्हणता काका एवढं तुम्हाला माझं गाणं आवडलं नाही म्हणता बुवा गाणं चांगलं म्हटलं पण मला गाण्यात काही एवढा इंटरेस्ट नाही आणि मला काही एवढं काही मी भजन रसिक नाही पण त्या गाण्यामध्ये तुम्ही एक शब्द घेतलात ना तर म्हणता काय फिरत्या चाकावरती देशी आणि तो देशी शब्द मला आवडला म्हणता म्हणून मी टाळ्या. एक आमच्या काकांसाठी गाणे घेतो गजल घेतो थोडक्यात 6 मिनिटामध्ये कडे जातो. तुझा ना भरोसा माझा भरोसा केलं गे गुणाचे सांग भल्या माणसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीजे मुखी गोड साखर सोडून दे तुला हे जगे गुणाचे सांग भल्या माणसा कधी लागेल रे वेड्या तुला या बाकी करते केस बघा. भुवन वाढवला म्हणून ह्यानं वाढवलं पण ह्यानं साईडनं मळू केला पाठ ठेवला नाही. नक्की काय केलं तिथं गेलं होतं काय केलं नाव ह्या नक्की
त्यानं थोडं थोडं काढून घेतलं वाटतं, दुसऱ्याक लावलं वाटतं, ते केस रोपण केलं वाटतं. पण गुणी कलाकार एकदा जोरदार ट्राय आर्टिस्टसाठी होऊन जाते. अतिशय चकवा वादनामध्ये एक नंबर. आजपर्यंत सगळ्यांची वाजवून, काल लेडीजची पण वाजवलं ना, भजन भजन. कधी लागेल रे वेळा तुला या गोडी अभंगाची. पपतल गावाला जाऊ, शिमग्यात ढोल पारखी गाण्यावर घेऊ. पपतल गावाला जाऊ, शिमग्यात ढोल पारखी गाण्यावर घेऊ. फक्त छत्रपती शिवाजीवरती एक छोटं गाणं घेतो आणि गजरात सांगतो. दोन राजा इथे आलेले, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असे दोन आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या कोकणामध्ये घडून गेले. खरोखर लाख लाख सलाम करतो. आणि तिसरा या महाराष्ट्रामध्ये वाघ होऊन गेले, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. नाही का, वाघ होऊन गेला खरोखर, नाही का. दोन राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राज्य अभिषेक झाला. हे दलितांनी दलितांचा राजा महान होऊन गेला. असे नरमणी दोघे शोभले, असे नरमणी दोघे शोभले, दोघे वीरवार. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक चौदार तळ्यावर. सन्माननीय मंगेशजी पार्टे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लाख लाख धन्यवाद देतो. मंडळाचा गजर घेतला तेवढा, बाकी दुसरा गजर घेत नाही या ठिकाणी. धन्यवाद. बोल. वेळेचं बंधन आहे म्हणून, नाही तर आपण एक भरपूर टाइम करतो, त्यांना पण वेळ मिळाला पाहिजे. लख पडला प्रकाश दिवट्या, हे दिवट्या